छत्रपती संभाजीनगर शहरात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरात रात्रीच्या वेळी वाढत्या गुन्हेगारीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही घटना शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात 15 एप्रिल रोजी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली। करण राधाकिसन जाधव हा तरुण प्रोझॉन मॉल मध्ये पडत होता। यावेळी तो सर्व्हिस रोडवर थांबून मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। करणने मोबाईल देण्यास विरोध केल्याने आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला। वार इतका गंभीर होता की चाकू त्याच्या पोटातच अडकून राहिला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या करणला तातडीने एमजीएम खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान या थरारक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। या फुटेजच्या आधारे मुकुंदवाडी पोलीस आणि शहर गुन्हे शाखा पथकानं तपासाची चक्रे वेगानं फिरवत अवघ्या काही तासात 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे। सदरील कारवाई पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक घोरपडे, भायाळ, अंमलदार कांबळे, थोरे, आडे आणि भानुसे यांनी यशस्वी केली।